शालोम, शांती, प्रभू श्री ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्यशाली नावामध्ये मी तुम्हाला अभिवादन करतो. 2024 मध्ये पहिल्यानेच तुमच्यापर्यंत प्रभूचं वचन घेऊन येण्याची प्रभूनं जी मला सुवर्ण संधी दिली त्याबद्दल प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांचेही मी मनापासून आभार मानतो. आणि सर्वप्रथम पुन्हा एक वार मी तुम्हाला विनंती करतो, ज्यांनी सबस्क्राईब केले तुमचे आभार, ज्यांनी अजून सबस्क्राईब केले नाही तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमंडळीला किंवा नातेवाईकांना प्रोत्साहन द्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर मला तुम्हाला पहिला एक दोन प्रश्न विचारायचे आहेत, आणि ते म्हणजे देव प्रार्थना ऐकतो आणि त्याचं उत्तर देतो का? आणि दुसरा प्रश्न आहे की तो देव कुणाच्या प्रार्थना ऐकतो? आणि आज आपण त्याच्यावरती मनन करणार आहोत. आणि त्यासाठी आपण एक शास्त्र भाग वाचूया. मार्क सुसमाचाराचा 5वा अध्याय आणि 10वं वचन. आणि आम्हास ह्या देशातून घालवू नका अशी तो त्याला आग्रहाने विनंती करीत होता. आपण नतमस्तक करूया. सर्वसमर्थ प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती सवय करतो. विशेषतः ख्रिस्ता, तुझं वचन वाचलेलं वचन आमच्यासाठी जीवनाची भाकर आहे. ती तो आज माझ्या तुमचे शब्द आम्हा सर्वांच्या मनचे विचार तुला मान्य असू देत. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून ते ऐकत्या. आमेन. ज्यावेळेस आपण एखाद्याला विचारतो की बाबा सर्वसाधारण प्रश्न केला की देव कुणाच्या प्रार्थना ऐकतो, आणि बहुतांशी लोकांची उत्तरे हीच उत्तरे येतात की जो शुद्ध व्यक्ती आहे, निष्पाप आहे, विश्वासणारा आहे, विश्वासानं प्रार्थना करणार आहे, वगैरे वगैरे अशा प्रकारचे अभिप्राय आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरा भाग जर पाहायला गेलं तर काही लोक असं म्हणतात की नाही हो, माझ्या प्रार्थना काय परमेश्वर ऐकत नाही, प्रभूकडं मागण्यास मी पात्र नाही, मी लायक नाही, कारण मी पापी आहे, माझ्यामध्ये वाईट सवयी आहेत, वाईट व्यसने आहेत, माझ्यामध्ये काही शॉर्टकमिंग्स आहेत, माझ्या काही उणीव आहेत, आणि माझ्यामध्ये काही नाही तर अशा गोष्टी आहेत की ज्यामुळं मी देवाकडे प्रार्थना करण्यासाठी पात्र नाही, की त्या प्रार्थना करण्याच्या लायकीची मी स्त्री नाही. अशा प्रकारे लोक स्वतःला खचित करून ते प्रार्थनेपासून दूर राहतात. आज अशा प्रकारची जी लोक आहेत, आणि काही लोक पुढे जाऊन जर वगैरे पाहिलं विश्वासणाऱ्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ते पुढे जाऊन म्हणतात की अहो, देवाचं वचनच म्हणते की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. होय, तर असं हे वचन आहे, मी तर पवित्र नाही आहे, मी शुद्ध नाही, तर माझी प्रार्थना कशी ऐकल्या जाणार? म्हणून लोक प्रार्थनेपासून लांब राहतात. परंतु आज देवाच्या प्रियकरून कृपा करून हे वचन तुम्ही काळजीपूर्वक ऐकाल, आणि निश्चितच प्रभू तुमच्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी जे आपण वचन वाचलं, हा जो वृत्तांत आहे 5व्या अध्याय, मार्क सुसमाचार 5वा अध्याय, हे पहिल्या वचनापासून जर आपण पाहिलं तर 20व्या वचनापर्यंत वेगवेगळ्या प्रार्थना झालेल्या, त्यांच्या प्रार्थना परमेश्वराने ऐकल्या का, त्या प्रार्थनेचं उत्तर दिले की नाही हे आपण पाहणार आहोत. दुसऱ्या वचनामध्ये, आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. तो कबरात राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडाने बांधले असाही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते, आणि त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. 6व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस. गर्सेकरांच्या देशामध्ये त्या किनाऱ्यावरती उतरला, आणि तसा तो मचव्यातून उतरून यायला लागला, तसा दुरून ह्या भूतग्रस्तानं प्रभू ख्रिस्ताला मचव्यातून उतरलेलं पाहिलं, आणि तो येत असं इकडं पाहिलं, आणि तो काय झाला या ठिकाणी, काय म्हणते, तो धावत काय झाला, प्रभू ख्रिस्ताच्या तो काय झाला, तो पाया पडला. आता ही महत्त्वाची गोष्ट आहे प्रियानो, आज तुम्ही मी समजून घ्यायला पाहिजे की हा जो भूतग्रस्त व्यक्ती होता, ह्याला कुणी त्या प्रभू ख्रिस्ताची ओळख करून दिली की हाच प्रभू ख्रिस्त आहे, हाच देवाचा पुत्र आहे, आणि ह्या गोष्टीची ओळख त्याला कुणी करून दिली? परंतु त्यानं पाहिल्या त्यानं ओळखलं त्याला, आणि तो येऊन या ठिकाणी काय झालेला आहे, तो त्याला मोठ्यानं ओळखून मला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्र, हे येशू, म्हणजे तो त्याला नावानं ओळखत होता. आता ही महत्त्वाची गोष्ट आज तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. हे त्याला कुणी सांगितलं? तर महत्त्वाची गोष्ट आज तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, ते म्हणजे त्या माणसानं त्याला ओळखलं नाही, परंतु त्याच्यामध्ये असणारं जे सैतान होतं, जे दुरात्मा होते, त्या दुरात्म्याने त्याला ओळखलं होतं की हा येशू आहे. आणि म्हणूनच तो त्याच्याकडे धावत आला, आणि त्याला काय म्हणतो, त्याच्या नावानं संबोधित होतो, येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, की येशू ख्रिस्ताला लांबूनच ओळखून त्याला नावानं संबोधून त्याला सर्व सन्मान दिलेला आहे. आणि मग तो त्याला पुढे आपली विनंती त्या ठिकाणी करत
करत आहे. तर हीच प्रियानो महत्त्वाची गोष्ट. एक सैतान प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतो, दुरूनच फार ओळखतो. आज तुम्ही मी स्वतः जे प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी म्हणणारे, शिष्य म्हणणारे, विश्वासणारे म्हणणारे, वेगवेगळ्या टायटल्सनी स्वतःला संबोधित करणारे तुम्ही मी, किती देवाचं सानिध्य, ख्रिस्ताला त्याच्या सानिध्यानं आपण ओळखतो. तो आलेला आहे की तो आहे, त्याचं सानिध्य आपल्याला जाणवतं आणि ते सानिध्य जाणून आपण त्याच्यासमोर नतमस्तक होतो आणि त्याला त्याची आराधना करतो. तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आज तुम्हाला आणि मला समजायला पाहिजे. होय प्रियानो, ख्रिस्ताचं सानिध्य तुम्ही मी जाणून घेऊन त्या ठिकाणी ख्रिस्ताला काय करायला पाहिजे, ख्रिस्ताची आराधना करायला पाहिजे आणि त्याला प्रभू म्हणून संबोधायला पाहिजे. या ठिकाणी आपण काही प्रार्थना बघणार आहोत आणि त्या प्रार्थनामध्ये आपल्याला हे दिसून येतं. तर जे पहिलेच जे वचन आपण वाचलं 10व्या वचनामध्ये त्याने म्हणजे, आणि आम्हास या देशातून घालू नको अशी तो त्याला आग्रहाने विनंती करीत होता. हा कसा होता माणूस? हा कबरांमध्ये राहत होता. साखळदनाने त्याला त्या गावच्या लोकांनी पुष्कळ, त्या घरच्या आणि गावच्या लोकांनी त्याला साखळदनाने मारायचा प्रयत्न केलं. वेगवेगळ्या प्रकार त्याला कंट्रोलमध्ये आणायचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य झालं नाही. त्याला ख्रिस्तच मोकळं करू शकतो. आणि या ठिकाणी त्याने पहिली प्रार्थना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर काय, आम्हास ह्या देशातून घालवू नको अशी तो त्याला आग्रहाने विनंती करू. आणि मग काय हो, ही पहिली आणि आग्रहानं विनंती करत होता. ही एक महत्त्वाची गोष्ट. सैतान सुद्धा ख्रिस्ताकडे प्रार्थना करत असताना तो आग्रहानं त्याला विनंती करत, ह्या प्रदेशातून तू काय करू नकोस, आम्हाला घालवून देऊ नकोस. मग काय होई, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची प्रार्थना ऐकली का आणि त्या प्रार्थनेचं उत्तर काय दिलं? त्याच्यानंतर दुसरी प्रार्थना लगेचच ही काय, आणि परत ही दुसरी प्रार्थना कोणी 12 वर्षांना आपल्याला काय मिळते, तेव्हा भूतानी त्याला विनंती केली की आम्ही त्या डुकरात शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे. महत्त्वाची जी इच्छा होती कोणती, की त्या प्रदेशातून त्यांना बाहेर जायचं नव्हतं. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आणि ते मागत आहेत. आणि दुसरी गोष्ट काय मागतात, की ते आता तिथून ती चाललेली जी डुकर होती त्या डुकरांच्या मध्ये जर गेले तर निश्चितच ते त्या ठिकाणी ते राहू शकतात, त्या आजूबाजूच्या एरियात राहू शकतात, हे त्यांना चांगलं माहीत होतं. म्हणून दुसरी विनंती ते करतात, त्या कामाला ह्या डुकरामध्ये जाण्याची काय कर, परवानगी दे. तर प्रियानो, ही एक महत्त्वाची गोष्ट आज तुम्हाला मला ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नेत्यांना माहीत असायला पाहिजे. इव्हन त्या डुकरांच्या मध्ये प्रवेश करायचा असला तर त्याला कोणाची परवानगी घ्यायला लागते? ख्रिस्ताची परवानगी घ्यायला लागते. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे प्रियानो. तुमच्या माझ्या जीवनामध्ये कोणती गोष्ट घडण्या अगोदर जर तुम्ही मी त्याची विश्वासणारे, त्याच्या ख्रिस्तांच्या रक्तानं धुतलेले, त्याच्या नावानं बाप्तिस्मा घेतलेले, पवित्रात्म्यामुळे तुमच्या माझ्या जीवनामध्ये कोणतीही जर गोष्ट घडायची असेल तर त्याला, सैतानाला जर तुमच्या माझ्या जीवनावरती जर हात ठेवायचा असेल तर त्याला देवाची, ख्रिस्ताची परवानगी घ्यावी लागते. ही महत्त्वाची गोष्ट आज तुम्ही मी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि असं समजा आपण विश्वासणारे असताना, सर्व देवाच्या वचनाप्रमाणे करत असताना सुद्धा जर कोणत्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आल्या तर आपण हे लक्षात ठेवायचं की प्रभूनं ती परवानगी दिलेली आहे आणि प्रभूनं ती परवानगी दिली म्हणूनच ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडत आहे. आणि ही गोष्ट निश्चित समजून घेऊया की ज्यावेळेस प्रभूनं परवानगी दिली त्यावेळेस तो तुम्हाला आणि मला काय करणार आहे, कृपा पुरवणार आहे, की जेणेकरून त्या परीक्षेतून पार होण्यासाठी, ती परीक्षा पास करण्यासाठी, त्या परीक्षेमध्ये स्थिर राहण्यासाठी तो तुम्हाला आणि मला सहाय्य केल्याशिवाय राहणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आता या ठिकाणी ही दुसरी केलेली त्यांनी विनंती आहे, त्या डुकरामध्ये आम्हाला जाऊ द्या असं त्यांनी प्रार्थना केली. मग त्यांना काय केली, येशूने त्यांना काय केली, परवानगी दिली. आता पहिल्या प्रार्थनेचं काय उपाय, पहिली प्रार्थना होती की त्यांना त्या प्रदेशातून बाहेर जाऊ द्यायचं नाही, आणि दुसरी प्रार्थना आहे की डुकरामध्ये जायचं. तर पहिल्या प्रार्थनेचं उत्तर आणि दुसऱ्या प्रार्थनेचं उत्तर एकत्र मिळून त्यांना दिलं, आणि ते म्हणजे कोणतं, की जावा त्या डुकरांमध्ये जावा. आणि त्याला माहीत होतं की ती डुकरं त्या डुकरांच्या मध्ये शिरल्या ती डुकरं तिथून जाऊन त्या समुद्रामध्ये पडलीत आणि ते म्हणजे त्या एरियामध्येच ते राहिले, हे आपल्याला पाहायला मिळतं. तर ही दुसरी जी प्रार्थना आहे त्यांनी काय केली, डुकरांच्या मध्ये लावून दे अशी त्यांनी विनंती केली. आणि मग प्रभू त्यांना म्हणाला, जाऊ दे. 9व्या वचनामध्ये आपण, त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. आता मराठीत सैन्य म्हटलेलं आहे, पण इंग्लिशमध्ये काय म्हटलेलं आहे की लिजन, वी आर लिजन. लिजन ही एक मिलिटरी टर्म आहे. मिलिटरी टर्ममध्ये या एका लिजनमध्ये कमीत कमी 3 ते 6,000 सैनिक असतात. आणि दुसरी कल्पना करायची गोष्ट म्हणजे काय, ज्यावेळेस प्रभू ख्रिस्तानं त्यांना डुकरामध्ये जाण्याची परवानगी दिली, त्यानंतर आपण काय बघतो, लगेच मग त्याने त्यास परवानगी दिली 13व्या वचनामध्ये, तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले आणि ते सुमारे 2,000 डुकरांचा कळप तडक धावत जाऊन
कड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून मेला. म्हणजे जवळजवळ 2000 डुकरं त्या ठिकाणी चरत होती. त्या 2000 डुकरांमध्ये एका माणसातनं निघालेले हे दुरात्मे, हे लीजन किंवा हे एक 6000 सैतानी दुरात्मे निघाले. आणि जसे त्या डुकरांमध्ये सगळे, आता जरी म्हटलं, जरी इक्वली डिस्ट्रीब्युशन जरी झालं म्हटलं, तर एका डुकरामध्ये 3 दुरात्मे घुसले. एका डुकरामध्ये 3 दुरात्मे घुसले. आणि मग त्यांची काय परिस्थिती, आणि मग त्यांची परिस्थिती अशी झाली की ते इकडं तिकडं थांबले नाही किंवा काय नाही, सरळ धाव सुटले आणि कड्यावरून पाणी समुद्रात पडले आणि त्या ठिकाणी त्यांच्या गाड्या गुदमरून ते गाड्याले मरून गेले. तर अशी परिस्थिती त्या डुकरांची झाली. आणि मग ह्याचं जर कंपॅरिझन करायला गेलं तर आपल्याला लक्षात येईल हा माणसानं कशा प्रकारच्या यातना सहन केल्या असेल आणि कशातून तो गेला असेल हे फक्त आपण कल्पनाच करायला पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे, या ठिकाणी 2 प्रार्थना आपण पाहिल्या. ह्या दोन्ही प्रार्थना कोणी नीतिमानानं प्रार्थना केलेली नाही, कोणी विश्वासणाऱ्यानं प्रार्थना केली नाही, कोणी विश्वासानं प्रार्थना केली नाही. एक नीतिमान होता, धार्मिक होता, संत होता, साधू होता, अशाने ह्या प्रार्थना केलेल्या आहेत. पण ह्या ज्या पहिल्या ज्या 2 प्रार्थना आहेत त्या दोन्ही कोणी केलेल्या आहेत प्रार्थना? सैतानाने केलेल्या प्रार्थना आहेत. ह्या दोन्ही सैतानाने केलेल्या प्रार्थना देवानं काय झालेलं आहे, ख्रिस्तान ते ऐकलेले आहेत. आणि त्यांचं उत्तर काय दिलं? नाही म्हणाला का तो? नाही. थांबा म्हणाला का तो? नाही. लगेचच तिथल्या तिथं त्यांना काय केलं आहे, त्यांना उत्तर दिलेलं आहे. यामुळं माझ्या ऐकणाऱ्यानं, देवाच्या प्रिय लेकरांनो, महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ज्याने प्रभूची प्रार्थना करण्याचं, प्रभूच्या प्रार्थनेपासून स्वतःला वंचित केलेलं आहे, स्वतःला दूर ठेवलं आहे. का तर मी नीतिमान नाही, मी पापी आहे, मी व्यसनी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे माझ्यामध्ये उणीव आहेत, त्यामुळे मी शुद्ध नाही किंवा पवित्र नाही, त्यामुळे मी प्रार्थना करत नाही. तर ही महत्त्वाची गोष्ट आज तुमच्यासाठी या देवाचं वचन आहे. असं एक टेरिटोरियल स्पिरिट म्हणजे एका भागातलं, एका एरियातला आत्मा म्हणतात, त्याप्रमाणे त्या एरियात असणारा हा दुरात्मा आहे. आणि म्हणूनच त्या एरियातून त्याला काय करायचं नव्हतं, बाहेर जायचं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट आहे, पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर तिसरी प्रार्थना कुणी केली आणि काय केली? 17 वचन आपण वाचा. 17 वचनामध्ये, तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्याला विनवू लागले. 15 पासून ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्यात सैन्य होते तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. ज्याने ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकराविषयीची हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्याला विनवू लागले. म्हणजे या ठिकाणी ते संपूर्ण गाव त्या ठिकाणी आलेलं आहे. त्या गावाला जशी बातमी समजली, डुकरं राखणाऱ्याने जाऊन ज्यावेळेस सांगितलं असं झालेलं आहे, त्या संपूर्ण गाव बाहेर आलेलं आहे. आणि संपूर्ण गाव कदाचित म्हणजे ते रागाने आले असतील की आमच्या 2000 डुकरं आज मेलेले आहेत, त्याचा जाब विचारण्यासाठी, कदाचित त्याची नुकसान भरपाई मागण्यासाठी रागानं, त्वेषानं ते आले असतील. आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिले की त्यांचा गावकरी, त्यांचा एक बंधू त्या ठिकाणी बरा झालेला त्यांनी बघलं, त्याच्या सुस्थितीमध्ये आलेला पाहिलेला आहे, कपडे घातलेले त्यांनी पाहिलेलं आहे, त्यावेळेस त्यांनी काय झालं, त्यांनी बाकीचं दुसरा तिसरा काही न म्हणता त्यांनी काय केलेलं आहे, प्रभू येशूला एकच म्हणून गेले की तुम्ही आमचा प्रांत काय करा, सोडून जा. तर ही सगळ्या गावानं एकत्र येऊन केलेली, एक मतानं, एक विचारानं, एका वाक्यामध्ये केलेली प्रार्थना. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं प्रभू येशूने या ठिकाणी त्यांना आपल्या मुखानं उत्तर दिलं नाही. त्यांना उत्तर दिलं नाही. परंतु प्रभू येशूने काय केलं, त्यांनी असं म्हटल्या लगेचच प्रभू येशूचं काय झाला, मग तो मचव्यावर जात असता, मग 18व्या वर्षामध्ये, मग तो मचव्यावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की मला आपल्या जवळ राहू द्या. आणि चौथी प्रार्थना कुणी केली, तर जो भूतग्रस्त होता त्याला बरा झालेला आहे, तर तो अशा ह्या परफेक्ट मानसिकतेमध्ये असणारा तो येऊन आता काय करत आहे, प्रभू ख्रिस्ताला विनंती करत आहे की मला तुमच्याबरोबर येऊ द्या. आणि त्यावेळेस प्रभू ख्रिस्तानं आपलं मुख उडून त्याला काय केलं, उत्तर द्यायला सुरुवात केली. परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही, तर त्याला म्हटले तू आपल्या घरी स्वकीयाकडे जा. प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग. हालेलुया. आता हा तसं जर पाहायला गेलं तर एखाद्याला, तुम्हाला मला साहजिक वाटेल किंवा कुणालाही साहजिक वाटेल, असा हा चांगला बरा झालेला, शुद्धीवर आलेला, अगदी चांगल्या राईट माइंड, राईट स्पिरिटमध्ये असणारा व्यक्ती, ज्याच्यावरती प्रभू ख्रिस्ताने जी दया केली, आणि तो माणूस ज्यावेळेस मागतोय त्यावेळेस तो निश्चित त्यानं मागितले तो त्याला देणार. आणि त्या तसा पूर्वानुभव जर बघितला, आता या ठिकाणी 3 वेगवेगळ्या प्रार्थना आपण पाहिल्या. ह्या तिन्ही प्रार्थनांची होय आणि आमेनच अशी उत्तर प्रभू ख्रिस्ताने दिलेले आहे. ती कुणी केली त्याच्यापेक्षा त्यानं प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर होय
आणि आम्ही अशा प्रकारचे उत्तर दिलेलं आहे. आणि आता ही चौथी प्रार्थना आहे की जो मनुष्य त्याच्या प्रभू ख्रिस्ताने दिलेल्या आशीर्वादाचा उपभोगत आहे आणि तो उपभोग घेतल्यानंतर तो आता त्याला म्हणतो की मला तुझ्या पाठीमागे यायचं आहे, तेव्हाच प्रभू श्री त्याला म्हणतो नाही, तुला माझ्याबरोबर यायचं नाही. प्रार्थनेचं उत्तर दिलं, पण त्याच्या अपेक्षा होती त्याप्रमाणे प्रभू ख्रिस्ताने या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. महत्त्वाचा मुद्दा आज प्रियानं तुम्ही मी समजून घ्यायला पाहिजे. ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो, प्रभूकडे काही मागतो, बऱ्याच वेळा असं होतं की आपण जे मागतो ते तो आपल्याला देत नाही, परंतु त्याच्या बदली दुसरी काहीतरी तो जबाबदारी देतो, दुसरं काहीतरी करायला सांगतो. आणि ती गोष्ट जाणून घेऊन, ती समजून घेऊन ती करणं तुमच्यासाठी माझ्यासाठी काय आहे, जरुरीचं आहे. ते तुमचं माझं काय आहे, आद्य कर्तव्य आहे. तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रभू त्याला पर्याय काय सांगतो की बाबा तू काय कर, आपल्या स्वकीयांच्याकडे परत जा, आपल्या स्वकीयांच्याकडे परत जा. त्यांना जाऊन सांग की तुझ्या स्वकीयांना जाऊन सांग की प्रभूने तुझ्यावरती कशी दया केली, प्रभूने तुझ्यावरती काय काय उपकार केले, काय काय उपकार केले, केवढी महत्कार्य तुझ्यासाठी केली, मोठी कामे केली, ती जाऊन तू काय तुझ्या लोकांना सांग. दुसऱ्या शब्दात म्हणायला गेलं तर काय सांगितलं प्रभूनं, तू जाऊन साक्ष दे तुझ्या लोकांना. सर्वप्रथम तुझ्या गावात परत जा, तुझ्या लोकांच्याकडे परत जा आणि तुझ्या लोकांना तू काय कर, साक्ष दे. आणि होय प्रियानो, आज तीच महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. तुम्ही मी येशू ख्रिस्ताचे जिवंत साक्षी म्हणून तुम्ही मी जगायला पाहिजे. आणि तीच त्याची सर्वात पहिली आणि महत्त्वाची अपेक्षा तुमच्याकडून माझ्याकडून आहे की ते आपण त्याचे जिवंत साक्षीदार बनायला पाहिजे. प्रभूनं तुम्हाला मला कशा प्रकारचे मुक्ती दिली, कशा प्रकारचे कशातून प्रभूनं तुम्हाला मला सोडवलं, हे आपल्या घरच्यांना जाऊन आपण पहिले सांगायला पाहिजे, आपल्या गावात जाऊन आपल्याला सांगायला पाहिजे. ही प्रभूची तुमच्याकडून आणि माझ्याकडून अपेक्षा आहे. आणि होई प्रियानो, एवढंच नाही, पुढे जाऊन जर आपण पाहायला गेलं तर प्रसिद्धीच्या कृत्यामध्ये जर आपण पाहिलं, ज्या पहिल्या अध्याय 8 परंतु तुम्हावर पवित्र आत्मा येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. हालेलुया. या ठिकाणी प्रभू श्रीने एक क्रमच देऊन टाकलेला आहे, पण त्याला सिक्वेन्सेस लावले. पहिल्यांदा घरात, होय प्रियानो, तुमच्या माझ्या जीवनामध्ये जे प्रभूनं कार्य केलं आहे ते सर्वप्रथम आपण आपल्या घरात आपल्या घरच्यांना सांगायला पाहिजे, आपल्या नातेवाईकांना सांगायला पाहिजे, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगायला पाहिजे, आपल्या कोवर्कर्सना, कलिग्सना सांगायला पाहिजे. ही सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे. होय प्रियानो, तर प्रियानो, आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते एकंदरीत 4 प्रार्थना करण्यात आल्या. एकंदरीत ह्या शास्त्र भागामध्ये आपण पाहतो 4 प्रार्थना करण्यात आल्या. त्याच्यातल्या 2 प्रार्थना होत्या त्या सैतानाने केल्या. आपल्याला वाटते की नीतिमानाच्या प्रार्थना तो ऐकतो आणि त्याचं उत्तर देतो, जे पवित्र जन आहेत त्यांच्या प्रार्थना ऐकतो, त्यांचं उत्तर देतो. नीतिमान, पवित्र, शुद्ध जीवन जगणारे, विश्वासणारे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपण विशेष त्या लोकांच्याच फक्त प्रार्थना येते. परंतु या ठिकाणी तुम्हाला मला काय पाहायला मिळतं, पहिल्या ज्या 2 प्रार्थना आहेत ते स्वतः सैतानाने केलेल्या त्या प्रार्थना आहेत. आणि 1-2 सैतान अशा ह्या 6000 सैतानाने म्हणून एकत्र येऊन त्या ठिकाणी केलेल्या प्रार्थना आहेत. आणि त्यांनी जे मागितलं ते ख्रिस्ताने त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे. जर तो सैतानाच्या प्रार्थना ऐकतो, त्यानं जे मागितलं ते त्यांना देतो आणि तिथल्या तिथं देतो, तर तो किती विशेषतेनं तुमच्या माझ्या प्रार्थनांची होय आणि आमीन अशा प्रकारचे उत्तर देईल. कारण प्रियानो, तो फक्त त्याच्या आशीर्वादानिशी तुमच्यासाठी माझ्यासाठी तयार आहे. तो फक्त म्हणतो, तो फक्त वाट पाहत आहे तुम्ही मी कधी त्याच्याकडे मागतो. आणि म्हणूनच मग ते 7:7 तो म्हणतो की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. होय प्रियानो, जो कारण तुम्हाला आणि मला काय मिळत नाही, कारण आम्ही त्याच्याकडे मागतच नाही. ही महत्त्वाची गोष्ट आज तुम्ही मी जाणून घेऊया की मागा. आज मग तुम्ही तुमची पात्रता बघत बसायचं, कारण तुम्ही पापी आहात, तुमच्यात उणिवा आहे, तुमच्यात कमतरता आहे, तुमच्यात पाप आहे, तुमच्यात व्यसन आहेत किंवा सवयी आहेत की ज्यामुळे त्या तुम्हाला सुटत नाही. त्यामुळे तुम्हाला वाटतं की तुम्ही काय नाही, पात्र नाही. परंतु आज प्रियानो, आज तुम्हाला मला हेच ह्या शास्त्रभागातून आणि आजच्या वचनातून तुम्हाला मला हेच समजतं की आपली पात्रता आहे की नाही हे तुम्ही मी पाहायचं नाही. आपलं काम आहे की त्याच्याकडे मागायचं. या ठिकाणी आपण पाहिलं, सैतानाने नम्र विनंती, त्या संपूर्ण गावाने एकत्र येऊन नम्र विनंती केली आणि त्यांनी देवाला ऐकली, ख्रिस्ताला ऐकली आणि त्यांना लगेच उत्तर दिलं. त्याचप्रमाणे अगदी विनम्रपणे तो भूतग्रस्त, बारा झालेला भूतग्रस्त तशा प्रकारे त्यानं मागितलं, पण त्यानं दुसरी कामगिरी दिली. होय प्रियानो, आज तुम्ही मी जे स्वतःला प्रार्थनेपासून वंचित करत आहेत की मी पापी आहे, माझ्यामध्ये व्यसन आहेत, माझ्यामध्ये उणीव आहेत, माझ्यामध्ये कमतरता आहेत, व्यसन आहेत, वेगवेगळे काय हे सवयी सांगून प्रार्थना करत नाहीत, मला भीती वाटते, मला गिल्टी फिलिंग आहे, तर प्रियानो, आज मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला गिल्टी फील करायचं काही कारण नाही आहे.
तुम्ही स्वतःला कंडेम करायचं, तुमचं स्वतःचं खच्चीकरण करायचं, तुम्हाला काही एक कारण आहे किंवा काही एक अधिकार नाही. या ठिकाणी आपण 4 वेगळ्या प्रार्थना पाहिल्या. 4ही प्रार्थना ख्रिस्ताने ऐकलेल्या आहेत. 4ही प्रार्थनांची त्यानं उत्तरं दिलेली आहेत. तसंच प्रियानो आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तुम्ही मी कुटुंबीयांना त्यांना सर्व कुटुंब एकत्र येऊन ज्यावेळेस आपण त्याच्याकडे विनंती करू, मला तुम्हाला सांगू द्या, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तो तुमच्या आणि माझ्या प्रार्थनाचे तुम्ही मी कौटुंबिक रीतीने केलेल्या प्रार्थनेचे उत्तर तो दिल्याशिवाय राहणार नाही, याचं नावेन म्हटल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण आपली मंडळी किंवा आपलं चर्च एकत्र येऊन ज्यावेळेस आपण प्रार्थना करू, एक मनाने एकजुटीने ज्यावेळेस एकतेने एकाग्रतेने एक मनानं प्रार्थना करू, तो निश्चितच तुमच्या माझ्या प्रार्थनेतून आज या ठिकाणी ह्या संदेशातून हेच पाहायला मिळेल. प्रार्थना ऐकणारा तो आहे, प्रार्थनेचं उत्तर देणारा तो आहे. सर्व काही त्याच्या हातात आहे. आपलं काम एकच आहे की आपण मागायचं, विश्वासानं, नम्रतेनं आणि आग्रहानं मागायचं, आणि तो तुमचं माझं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आज पुन्हा एक वार मला तुम्हाला सांगू द्या, जे कोणी स्वतःला कंडेम करतात, स्वतःचं खच्चीकरण करतात, तुमच्यामध्ये पाप आहे, तुमच्यामध्ये उणीव आहे, कमतरता आहेत आणि त्यामुळे तुम्ही प्रार्थना करतायत, चला आज आपण सर्वजण नतमस्तक होऊया अशा लोकांच्यासाठी पण, आणि जे सैतानी बंधामध्ये अडकलेले आहेत, सैतानाच्या काह्यात गेलेले आहेत, सैतानाचे बंधनात आहेत, अशांच्यासाठी सुद्धा, जे वाईट व्यसनामध्ये सवयीमध्ये आहेत, पापामध्ये आहेत, अशांच्यासाठी सुद्धा आज आपण नतमस्तक होऊया आणि आपण प्रार्थना करूया. जे दुःखदायित आहेत, जे सैतानाच्या बंधनात आहेत, आज आपण सर्वजण मिळून प्रभूकडे प्रार्थना करूया. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला गॅरंटी देतो, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज तुम्ही बंधमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे माझे बंधू भगिनी स्वतःचं खच्चीकरण करून जे प्रार्थनेपासून दूर गेलेले आहेत, प्रार्थना करत नाहीत कारण मी पापी आहे आणि माझी प्रार्थना देवा ऐकणार, अशा सर्व बंधू भगिनींनाही विनंती करतो, आज नतमस्तक व्हा आणि ख्रिस्त तुम्हाला त्या बंधनातून मुक्त करत आहे आणि ख्रिस्त तुम्हाला ती फ्रीडम किंवा ते मोकळीकता देत आहे. आपण प्रार्थना करूया. सर्वसंत प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, विशेष ख्रिस्ता तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या वचनाबद्दल बापा. तू प्रार्थना ऐकणारा देव आहेस, प्रार्थनेचं उत्तर देणारा जो देव आहेस राजा. आज माझे सर्व बंधू भगिनी बापा जे प्रार्थना करत आहेत राजा, जे स्वतःचं खच्चीकरण करत होते तर राजा, स्वतःला कमी लेखत होते तर राजा, अशा भावांच्यासाठी बहिणीसाठी प्रार्थना करतो राजा. प्रभू त्यांना तू कृपा दे राजा. जो सैतान दुरात्मा त्यांना तर अशा प्रकारे त्यांच्या अंतर्गत कार्य करून प्रार्थनेपासून वंचित करत आहे, त्या सैतान दुरात्माला येशू ख्रिस्तांना बांधतो आणि थांबवतो लागतो, निघून जाशील. आज या देवाच्या लेकरांना, ख्रिस्ताच्या लेकरांना मुक्त असं, येशू मुक्त असं घोषित करतो आणि केलेच धन्यवाद देतो. तू स्तुती समरी करतो राजा. जे माझे बंधू भगिनी बापा जे अजून व्यसनात आहेत राजा, काही उणीवामध्ये आहेत, काय पापांमध्ये आहेत राजा, सिक्रेट सीनमध्ये आहेत राजा, अशांच्यासाठी प्रार्थना करतो, विनंती करतो. आणि त्या पापामुळे जे त्यांच्यामध्ये एक गिल्टी फिलिंग आहे राजा, आणि ज्यामुळे ते प्रार्थना करत नाही, अशांच्यासाठी मी, अशा माझ्या भावांच्यासाठी, या बहिणीसाठी प्रार्थना करतो, विनंती करतो तुझ्या. प्रभू तुझा वरदास त्यांच्यावरती ठेव राजा. तसंच बापा आज ह्याच्या माझ्या भावांच्याकडे, बहिणीच्याकडे बापा, जे जाणून बुजून बापा पापामध्ये अडकले तुझ्या प्रभू, व्यसनांच्यामध्ये सवयींच्यामध्ये अडकले ते बापा, सिक्रेट सीनमध्ये अडकले, अशांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू तू त्यांच्यापर्यंत पोहोचाशी विनंती करतो, तुझं वचन त्यांच्यापर्यंत पाठवायची आणि त्याला तू मुक्त करायची विनंती करतो. जे खरंच मनापासून तुला अनुसरू इच्छितात राजा, आणि प्रभू त्यांच्यासाठी असणारे जे वचन, तुम्ही परत आपल्या कुटुंबाकडे जावा, गावात आणि कुटुंबाकडे जावा, आणि ख्रिस्तानं तुमच्यासाठी किती मोठी मोठी कामं केली, कशी दया केली हे त्यांना सांगा म्हणणार देवा. आज ते करण्यासाठी आम्हा सर्वांना तुझ्या लेकरांना कृपा करो अशी प्रार्थना आणि विनंती करतो. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये बापा महान साक्षी आम्हाला ऐकायला दिल्यास याबद्दल तुझी स्तुती करतो, तुझं गौरव करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि पुन्हा एक वार माझ्या ऐकणाऱ्या सर्व बंधू भगिनींना बापा तू आशीर्वादित केलंस, प्रोत्साहित केलंस, त्यांना बंधमुक्त केलंस राजा, पापापासून मुक्त केलंस राजा, शुद्ध केलंस, पवित्र केलंस, याबद्दल धन्यवाद देतो. प्रार्थनेसाठी मोठी प्रेरणा दिलीस, चालना दिलीस, याबद्दल धन्यवाद देत स्तुती स्तवने करत येशू ख्रिस्ताच्या नावात मागत आहे म्हणते पित्या, आमेन आमेन. आणि त्या सर्वसमर्थ देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांच्या बरोबर, देवाच्या सर्व प्रिय लेकरांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. गॉड ब्लेस यू.